हजरत पीर दस्तगीर उरूस उत्साहात साजरा. सातारा जिल्ह्यातील बनवडी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा हजरत पीर दस्तगीर यांचा उरूस हिंदू मुस्लिम समाजाने एकत्र येऊन उत्साहात साजरा केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शकीला पटेल, सामाजिक कार्यकर्ता शकील पटेल व ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे यांचं मनोगत व उरूसाची क्षणचित्रे पाहूया महाराष्ट्र न्यूज 11 वरती. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सातारा. आपण आज आलो आहोत इथं हजरत पीर दस्तगीर बनवडी येथे. तर ट्रस्टच्या अध्यक्षा पटेल मॅडम जो दरवर्षी उरूस भरतो, या उरूसाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल? दरवर्षी उरूस भरतो. हा एक बनवडी गावात जे आहे दर्गा आहे हजरत पीर दस्तगीर रहमतुल्लाह चंदनगड बनवडी. ही दर्गा जी आहे ते ऐतिहासिक आहे. अच्छा. सातारा जिल्ह्यात जे शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला होता त्या वेळापासून ही दर्गा अस्तित्वात आहे. त्यांच्या अगोदरपासून म्हणजे त्या जे होते त्यांच्या अगोदरपासून ती दर्गा अस्तित्वात आहे. आणि त्यांचा मान सन्मान हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी केलेले आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि तेव्हापासनं म्हणजे जवळजवळ आमच्याकडे जे जुने पेपर कागद आहेत त्याच्यावरनं आम्हाला माहीत पडतंय की शाहू महाराज हे जे आहेत ते चंदन आणि वंदन दोन्हीकडचे जे आहे उरूस ते साजरा करत होते. बरं मॅडम, साधारण किती वर्षाची परंपरा आहे? ह्याला आम्ही सांगू शकत नाही की हे 200 वर्ष आहे का 300 वर्ष आहे, ते आम्ही बोलू शकत नाही. हा, पण माझ्याकडे जे गॅझेट बुक आहे त्या गॅझेटमध्ये 1758 पासे ते हे जे आहे किल्ल्याची निर्माण झालेली आहे. पण ती दर्गा किती वर्ष झाले त्याचं काय सांगू शकणार नाही. 300 वर्ष झाले असेल त्याला. साधारण उरूसाच्या वेळेस काय काय उपक्रम राबवले जातात? उरूसाचे वेळेचं उपक्रम असे असतात की ही दर्गा जी आहे ते किल्ल्यावर असल्यामुळे आम्हाला भरपूर कामं असतात. किल्ल्यावर आम्हाला मंडप वगैरे टाकायला लागतात. किल्ल्यावर दर्गाचं पूर्ण वातावरण म्हणजे जे विकासाचं काम आहे ते करावं लागतं. म्हणजे जे भाविक तिथे येणार आहे त्यांच्यासाठी सुविधा वगैरे उपलब्ध करून दिली जाते. आणि वर आता फॉरेस्टच्या ह्याच्यानी काय बाथरूम वगैरे केलेली आहे. परत पाणीची सोय आहे केलेली आहे. परत मंडप वगैरे टाकलेला आहे. परत वरचे येणारे लोकांच्यासाठी जे काही आम्हाला हे पडतंय ते आम्ही तिथं करतोय. तसंच खाली पण आमचा एक मंडप असतो आणि खाली पण आम्ही त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था करतोय. आणि पार्किंगच्या नंतर त्यांना आम्ही एक लंगर केलेलं आहे. आज आम्हाला हे कमीत कमी एक 7-8 वर्ष झाले आम्ही हे लंगरचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण मॅडम, दरवर्षी सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात, त्याबद्दल काय सांगाल? मी तुम्हाला एक इथं अगोदर सांगितलं आहे की हे ऐतिहासिक दर्गा आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोघे प्रतीक आहे. आणि इथे लोक येतात. समजा की बनवडीचा जो संदल जातो इथनं, तर आमचे बरेचसे जे मराठा लोक आहेत, जे हिंदू लोक आहेत, ते वर थांबतात आमच्यासाठी संदलसाठी. आणि इतकं म्हणतात की ते कंदुरी आता दुसऱ्या दिवसापासून म्हणजे उरूस झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पूर्ण वर्षात हिंदू धर्माचे लोक पण ह्याची कंदुरी करतात. आणि मेन सांगायचं म्हणजे की आमचे मौलाना त्याची फात्या देतात. आणि 5 फकीर म्हणजे 5 मुसलमान जेवपर्यंत जेवत नाही तेव्हापर्यंत त्यांचं जीवन स्टार्ट होत नाही. एवढा मोठा इतिहास आहे या म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आणि खेळीमेळीचं वातावरण एकंदरीत बिलकुल आहे. आणि या वर्षी आम्ही एक असा उपक्रम राबवलेला आहे की ज्या दिवशी दुर्गादेवी दोघांनी म्हणजे हिंदू आमचे भाऊ आहेत आणि आम्ही असं विचार केला की एक आपण नवीन एक ऐतिहासिक काहीतरी आपण घडू. त्यासाठी आम्ही काय केलं की आम्ही संदल आणि देवीचा एका बरोबरच आम्ही मिरवणूक काढली. म्हणजे पहिलं संदल निघाला आणि संदल निघाल्यानंतर देवीचा मग जे मिरवणूक निघाली आणि एका जागी जाऊन आम्ही ते भेट दिली आणि भेट देऊन एकामेकाचा सत्कार केला. हे मोठा संदेश आहे सातारा जिल्ह्यासाठी की आपण एक आहोत. आपला
दुश्मन कुणी नाहीये. हम्म. हा मुसलमानाचा दुश्मन हिंदू नाही आणि हिंदूचा दुश्मन हे मुसलमान नाही. ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि असंच वातावरण आपल्याला निर्मिती आपल्या अख्ख्या जिल्ह्याला करायची आहे अशी माझी सगळ्यांना आव्हान आहे आणि अशी माझी विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सुमारे 400 वर्षापूर्वी हा दर्गा स्थापन झाला. हा गड पूर्वी आदिलशाच्या ताब्यात होता, नंतर हा महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी त्या गडावरच्या दर्ग्याचं संरक्षण केलं आणि तसं म्हणायला गेलं तर गौस भगवानचा मुख्य दर्गा हा इराकमध्ये आहे, परंतु प्रत्येक जणाला इराकला जाता येईल असं नाही, म्हणून एक त्यांचा आस्थाना या ठिकाणी त्यांच्या भक्तांनी बनवला आणि त्याला 400 वर्षाची परंपरा या उरुसाला आहे आणि अतिशय दूर दूरून लोक बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि आम्ही सर्व लोक हिंदू मुस्लिम दोघं एकत्रितपणे हा उरूस दरवर्षी साजरा करत असतो. इथं कुठंही दुजाभाव नसतो. मुस्लिम समाजापेक्षा जास्त करून हिंदू समाजाच्या कंदुरी म्हणजे नियाज म्हणजे कंदुरी ही हिंदू लोक करत असतात आणि मोठ्या प्रमाणावर हिंदू वर्ग हा बाबांना मानणारा वर्ग आहे. म्हणजे हे बाबांचं जे आहे देवस्थान ते जागृत असं मानलं अगदी जातं. नक्कीच बाबांचं जागृत देवस्थान आहे. पीराने पीर दस्तगीर म्हणजे संतांचे संत शिरोमणी, तसे पीराने पीर दस्तगीर असं म्हणजे जेवढे वली इस्लाम धर्मामध्ये त्यांचे सरदार होते ते गौसपाक बाबा आणि त्यांचा अल्लाहच्या जवळ परमेश्वराच्या जवळ त्यांचं स्थान अतिशय जवळचं स्थान आहे, म्हणून लोक वशिला लावण्यासाठी दुवासाठी या दर्ग्यावरती येतात आणि अशा प्रकारे हे जागृत देवस्थान आहे. ओके, धन्यवाद. ओके, मस्त. बनवडी येथील ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे यांच्याशी पण आपण बातचीत करूया. असं काय सांगताल आपण या उर्साबद्दल? नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे. आज आपण इथे जे पाहत आहोत किंवा जे काही आपल्या समोर दिसत आहे, आमचा इतिहास गेले 300-400 वर्षापूर्वीचा असून या इतिहासामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं चंदनवंदन गडावरील ऐतिहासिक दर्गा आणि या दर्ग्याचा भरत असलेला उरूस महाराष्ट्र काय संपूर्ण भारतातून या इथे कमीत कमी 2 ते 2.5 लाख भाविक दरवर्षी या दिवशी येतात आणि या कार्यक्रमामध्ये बनवडी गाव तसेच बनवडीतील पंचक्रोशीतील जितके मुस्लिम समाज यामध्ये एकत्रित असतो त्याच्यापेक्षा जास्त हिंदू समाज यामध्ये सहभागी असतो. हिंदू मुस्लिम ऐक्याचं इतकं मोठं प्रतीक की सातारा जिल्हा काय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण असं स्थळ नाही आणि आम्हाला या गोष्टीचा खूप मोठा गर्व आहे आणि आम्ही येथील सर्व बांधव एकोप्यानं राहतो आणि आमच्या गावातील शांती अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो. काल दुर्गादेवी आणि उरसाचा संदल एकाच रस्त्याने संघच निघाला. इतका आनंदाने एकोप्याने निघाला की बघणाऱ्याला असं वाटलं की खरंच हा कार्यक्रम एक आहे का दोन आहे ते. त्यामुळं आम्हाला सांगण्यास कोणत्याही प्रकारचा त्रास नाही की आमच्या गावामध्ये आम्ही हे हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेवलेलं आहे. धन्यवाद सर.